सत्ययुगात अधर्माचा काळोख पसरू लागला होता आणि त्याच काळात जन्माला आला एक असा महाभयंकर असुर ज्याने साक्षात भगवान श्री विष्णूंनाच झोपेत मारण्याचा प्रयत्न केला. पण त्याच क्षणी गुहेमध्ये असा एक चमत्कार घडला ज्याने संपूर्ण ब्रह्मांड थरथरलं. भगवान विष्णूंच्या अंगातून एक अशी प्रलयकारी शक्ती प्रकट झाली जिने एकाच वारात त्या असुराचं मस्तक धडावेगळं केलं. ही दिव्य शक्ती म्हणजेच साक्षात एकादशी देवी. पण कोण होता हा मुरासूर? त्याला साक्षात विष्णूंवर वार करण्याची हिंमत कशी झाली आणि एकादशीचा जन्म नेमका कसा झाला जाणून घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. सत्ययुगात अधर्माचा प्रभाव वाढू लागला होता. त्याच काळात पाताळ लोकात नाडीजंग नावाच्या अत्यंत क्रूर असुराच्या पोटी मुरासूर नावाचा पुत्र जन्माला आला. तो जन्मताच अत्यंत महत्वाकांक्षी आणि दृष्ट प्रवृत्तीचा होता. संपूर्ण त्रिभुवनावर स्वर्ग, पृथ्वी आणि पाताळ आपले एकछत्री राज्य असावे अशी त्याची तीव्र इच्छा होती. आपले हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी त्याने अरण्यात जाऊन एका पायाच्या अंगठ्यावर उभे राहून ब्रह्मदेवाची अत्यंत अघोरी आणि कठोर तपश्चर्या सुरू केली होती. हजारो वर्ष चाललेल्या त्याच्या तपाच्या तेजाने तिन्ही लोक जळू लागले. अखेर सृष्टीचा विनाश टाळण्यासाठी ब्रह्मदेव प्रकट झाले आणि त्यांनी त्याला हवे ते वरदान मागण्यास सांगितले. मुरासुराने अत्यंत धूर्तपणे वरदान मागितले. हे पितामहा, युद्धाच्या मैदानात कोणताही देव, दानव, मानव, यक्ष किंवा नाग मला मारू शकणार नाही आणि जगातील कोणत्याही अस्त्र किंवा शस्त्राने माझा मृत्यू होणार नाही. ब्रह्मदेवांनी तथास्तु म्हटले आणि ते अंतर्ध्यान पावले. अमरत्वासारखे वरदान मिळताच मुरासुराचा अहंकार गगनाला भिडला. त्याने कोट्यावधी असुरांची सेना घेऊन स्वर्गावर थेट हल्ला चढवला. देवराज इंद्राने आपले वज्र उगारले, पण ते मुरासुराच्या अंगाला स्पर्श करताच निष्भ्रम होऊन जमिनीवर पडले. वायुदेवाची गती कुंठित झाली, अग्निदेवाची उष्णता हरवली आणि यमराजाचा पाश तुटून पडला. मुरासुराने देवाचा दारुण पराभव करून स्वर्गाचे सुवर्ण सिंहासन बळकावले. सर्व देव आपले प्राण वाचवण्यासाठी स्वर्गातून पळून गेले आणि जंगलातील अंधाऱ्या गुहेंमध्ये लपून राहू लागले. हताश झालेले सर्व देव देवराज इंद्राच्या नेतृत्वाखाली क्षीरसागरात भगवान विष्णूंच्या शरणी गेले. देवांची आर्तहाक ऐकून भगवान विष्णूंनी त्यांना अभय दिले आणि मुरासुराचा वध करण्याचे वचन दिले. भगवान विष्णू गरुडावर स्वार होऊन युद्धाच्या मैदानात अवतीर्ण झाले. प्रथम विष्णूंनी आपल्या शस्त्रांनी मुरासुराच्या विशाल सेनेचा संहार केला. त्यानंतर विष्णू आणि मुरासूर यांच्यात तब्बल 1000 वर्ष शस्त्रांचे महायुद्ध चालले. सर्व शस्त्रे संपल्यानंतर त्यांच्यात 10 वर्ष भयंकर मल्लयुद्ध चालले. परंतु ब्रह्मदेवाच्या अमोघ वरदानामुळे मुरासूर मारला जात नव्हता. हा असुर केवळ बाहुबलाने किंवा शस्त्राने मरणारा नाही, हे त्रिकालज्ञानी श्री विष्णूंना ठाऊक होते. त्याच्या वधासाठी एका नवीन दिव्य शक्तीच्या उदयाची आवश्यकता होती. म्हणून श्री विष्णूंनी एक लीला रचली. ते युद्धाच्या मैदानातून मागे हटले आणि हिमालयातील बद्रिका आश्रमाजवळील हेमवती नावाच्या 12 योजन खोल अंधाऱ्या गुहेत गेले. तिथे विष्णूंनी एक शिळेवर योगनिद्रा घेतली. मुरासूर विजयाच्या उन्मादात विष्णूंचा पाठलाग करत त्या गुहेत पोहोचला. निशस्त्र आणि गाढ झोपलेल्या विष्णूंना पाहून तो मनात पुटपुटला, आज मी माझ्या सर्वात मोठ्या शत्रूला झोपेत असताना संपवेन. असे विचार करून त्याने आपली तलवार हवेत उगारली आणि कपटीपणाने श्री विष्णूंच्या गळ्यावर वार करण्यासाठी पुढे सरसावला. मुरासुराची तलवार विष्णूंच्या गळ्यावर पडणार इतक्यात एक अलौकिक चमत्कार घडला. भगवान विष्णूंच्या 11 इंद्रियांमधून 5 ज्ञानेंद्रिये, 5 कर्मेंद्रिये आणि 11वे मन हजारो सूर्याच्या तेजालाही लाजवेल असा एक प्रचंड धगधगता प्रकाश बाहेर पडला. त्या पवित्र तेजातून दिव्य शस्त्रे धारण केलेली अत्यंत तेजस्वी आणि रणरागिणी अशी एक दिव्य स्त्री प्रकट झाली. ती साक्षात श्री विष्णूंची योगमाया होती. मुरासुराने त्या देवीला अबला समजून तुच्छ लेखले आणि तिच्यावर चालून गेला.
देवीने प्रचंड सिंहनाद करत मुरासुराशी भीषण युद्ध सुरू केले. मुरासुराने अनेक मायावी रूप घेतली, पण देवीसमोर त्याचे सर्व प्रयत्न निष्फळ ठरले. युद्धाच्या परमोच्च क्षणी देवीने हवेत उडी मारून आपल्या चमचमणाऱ्या खड्गाने मुरासुराचे मस्तक धडावेगळे केले. अशा प्रकारे एका महापापी असुराचा अंत झाला. असुराच्या मस्तक छेदाच्या आवाजाने भगवान विष्णू योगनिद्रेतून जागे झाले. समोर मुरासुराचा मृतदेह आणि नम्रपणे उभे असलेली ती दिव्य देवी पाहून श्री विष्णूंनी प्रसन्न होऊन तिची ओळख विचारली. देवीने जोडलेल्या हातांनी उत्तर दिले, हे प्रभू, मी कोणतीही स्वतंत्र व्यक्ती नसून आपलीच शक्ती आहे. आपल्या प्राणांचे रक्षण करण्यासाठी आपल्याच 11 इंद्रियांपासून माझा जन्म झाला आहे. हे ऐकून भगवान विष्णूंनी अत्यंत प्रेमाने तिला वरदान दिले. अंगातून आणि विशेषतः माझ्या 11 इंद्रियांपासून मार्गशीर्ष महिन्याच्या कृष्ण पक्षातील 11व्या तिथीला प्रकट झाली आहेस, म्हणून आजपासून संपूर्ण ब्रह्मांडात तू एकादशी या नावाने पूजली जाशील. तसेच विष्णूंनी घोषित केले की जो मनुष्य एकादशीच्या दिवशी उपवास करेल, इंद्रियांवर संयम ठेवेल आणि भक्तिभावाने पूजा करेल, त्याचे सर्व पाप नष्ट होऊन त्याला मोक्ष प्राप्त होईल. जर तुम्हाला भगवान श्री विष्णूंची आणि एकादशी देवीची ही कथा आवडली असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि कमेंटमध्ये जय हरी श्री विष्णू लिहायला विसरू नका. अशाच पौराणिक आणि ऐतिहासिक कथा मराठीत पाहण्यासाठी आपल्या चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा. धन्यवाद. जय श्री हरी.